या साहित्य महोत्सवामध्ये आपण विविध साहित्यिकांना, अनुवादकांना गप्पा मारण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. 9 दिवस साहित्याचे 25 रंग इथे सादर होणार आहेत. पुणे पुस्तक महोत्सव ही एक आता जागतिक पातळीवरती दखल घेण्यात आलेली अशी पुस्तक विषयक चळवळ पुण्यात सुरू झाली आहे. ते हे 3रं वर्ष आहे आणि या अंतर्गत मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीनं या स्टॉलमध्ये रोज विविध साहित्यिक उपक्रमांचं, कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अजून एक औचित्याची गोष्ट अशी आहे की मेहता पब्लिशिंग हाऊसच्या या साहित्य सेवेला सुवर्ण झळाळी प्राप्त झालेली आहे. कारण गेली 50 वर्ष मेहता पब्लिशिंग हाऊस या साहित्य सेवेमध्ये कार्यरत आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या मराठी साहित्य रसिकांचे अत्यंत लाडके असे ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुद्धा सुरू झालेला आहे. त्यामुळे असा दुहेरी योग साधून हा भरगच्च साहित्यिक उपक्रम मेहता पब्लिशिंग हाऊसनं आयोजित केलेला आहे आणि या मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या साहित्य महोत्सवाच्या आजच्या 3ऱ्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी खास इथे उपस्थित मंजुषा आंबेकर मॅडम, मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंजुषाताई हा आपल्या पैकी बऱ्याच वाचकांना परिचित असतील, मेहतांच्या वाचकांना ते नक्कीच परिचित असतील, कारण बालसाहित्यिक म्हणून, अनुवादक म्हणून, स्वतंत्र लेखिका म्हणून सुद्धा, आणि विशेष म्हणजे ते एक वेगळ्या प्रकारचं काम करतात. ते रिटोल्ड असे ते काम करतात. ते काय आहे ते आपण त्याच्याकडून जाणून घेणारच आहोत. तर अशा प्रकारे बालसाहित्य या एका वेगळ्या विभागामध्ये आणि विशेषतः अलीकडे त्या किशोर साहित्यातही महत्वाचं काम करतात. तर अशा या जिव्हाळ्याच्या, लाडक्या, मुलाबाळांच्या आवडत्या विषयामध्ये काम करणाऱ्या मंजुषाताईंचं मी मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारायला सुरुवात करणार आहोतच. तर अर्थात जो नेहमीचा परवलीचा प्रश्न असतो, सुरुवात कशी झाली, हा पहिला प्रश्न आपण घेऊया आणि त्यापासूनच सुरुवात करूया. तर कसं काय मंजुषाताई तुम्ही या अनुवादाच्या क्षेत्राकडे म्हणा किंवा बालसाहित्याच्या क्षेत्राकडे म्हणा कशा वळलात आणि सुरुवात कशी झाली? म्हणजे आधी अनुवाद केला की आधी बालसाहित्याकडे वळलात, म्हणजे लिहायला लागलात? कशी सुरुवात होती? अगदी खरं सांगायचं तर मी शाळेत असल्यापासून लिहिते. वा. तर शाळेत असल्यामुळे मला वाटतं बालसाहित्याची सुरुवातच तशी झाली माझी आणि नंतर मला त्याच्यातच आवड आहे असं हळूहळू माझ्या लक्षात आलं. लिहित तर होतेच मी. त्याच्यानंतर मी पुणे विद्यापीठाचा एक कोर्स होता इथे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये, डिप्लोमा इन हिंदी ट्रान्सलेशन. कारण माझं शिक्षण हिंदीमध्ये झालंय. मी हिंदी घेऊन BA आणि MA झालीये. मग त्याच्यातच मला पुढे काहीतरी करायचं होतं, तर हा कोर्स मला सापडला आणि तो कोर्स 1 वर्षाचा होता. तो केल्यानंतर माझ्या असं मनात आलं, मला सहज उत्स्फूर्तपणाने प्रतिशब्द सुचायचे कुठल्याही हिंदी किंवा इंग्लिश शब्दांसाठी मराठीमध्ये. आम्हाला इथे शब्द सापडताना मुश्किल असते. तर मग मला असं वाटलं की आपण हा कोर्स पण केलाय, आपल्याला स्वतंत्र लिहिता पण येतं आणि शिवाय मला प्रतिशब्द पण सापडतात. मग काय हरकत आहे आपण लिखाण सुरू करायला अनुवादाचं. म्हणून मग मी स्वतःहूनच, मला BA ला 55 खंबे लाल दिवारे नावाची एक कादंबरी होती अभ्यासाला. उषा प्रियंवदा या सुप्रसिद्ध लेखिकेने ती लिहिली. तर मी ठरवलं की याचाच आपण अनुवाद करूया आणि परवानगी घेतली, अनुवाद केला. मग तो कमल प्रभा नावाच्या प्रकाशनाने प्रकाशित केला. त्याच्यानंतर माझं एक मोठ्या माणसांसाठीचा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि माझं 3रं पुस्तक, किंवा म्हणायला 3रं पण बालसाहित्याच्या क्षेत्रातलं पहिलं, मन्नो नावाचं पुस्तक मी लिहिलं. मन्नो. तर माझी मुलगी तेव्हा 6 वर्षाची होती आणि मला तिच्याशी खेळताना भराभरा कविता सुचायला लागल्या आणि मी त्या लिहून काढल्या आणि मग मला असं वाटायला लागलं की काय हरकत आहे याचं एक पुस्तक छान करायला. मग मी त्या सगळ्या कविता यांच्या गद्य काहीतरी लिहून जोडल्या एकमेकांना. आणि मला नंतर कळलं की ह्या साहित्य प्रकाराला चंपू काव्य असं म्हणतात. हे मला आधी माहिती नव्हतं, मला नंतर कळलं. ते म्हणजे गद्य आणि पद्य याचं एकत्रीकरण, 2 कवितांच्या मध्ये गद्याची जोड. आणि मग त्याला आम्ही छान छान चित्र काढून घेतली चित्रकाराकडून. त्यामुळे वाचा आणि रंगवा. आम्ही मुद्दामून ते रंगीत नाही ठेवलं, आम्ही पोकळ चित्र काढली. हेतू असा होता की मुलांनी निदान चित्र रंगवण्याच्या निमित्तानं का होईना पण पुस्तक हातात घेऊन
आणि कदाचित ते छोट्या वर्गासाठी होतं पुस्तक, म्हणजे त्यांना वाचता येणार नाही हे निश्चितच होतं. पण आई वडिलांनी, आजी आजोबांनी वाचून दाखवावं आणि ह्या निमित्ताने मुलांना वेळ देता यावा पालकांना. ही फार महत्वाची गोष्ट सध्याच्या काळात झालेली आहे. पालक इतके बिझी झालेले आहेत की वेळ देऊ शकत नाही. तर ह्या निमित्तानं ते दोघ जण, पालक आणि मुलं एकत्र येतील, मुलं चित्र रंगवतील, पालक वाचून दाखवतील, कविता पाठ होतील असं करून. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की त्याच्यात निसर्गाची सगळी मी माहिती दिली आहे. मग पाऊस, उन्हाळा, ऋतूचं चक्र कसं असतं, पक्षी स्थलांतर कसे करतात, भरती ओटी कशी येते, हे सगळं ह्या गद्य पद्यामधून आणि चित्रांच्या माध्यमातून आम्ही दाखवले. ते वेगळंच झालंय पुस्तक आणि मला त्याला पुरस्कारही मिळाला बालसाहित्य संमेलनाचा. क्या बात आहे. म्हणजे हे चंपू काव्य. एखादी त्याच्यातली आठवते कविता आता थोडी थोडी? मला वाटतं गाढवावरती एक मी लिहिली होती, पण या क्षणी मला आता अगदी नीट आहे. बर, पण म्हणजे हे फॉर्म इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पालकांनी मुलांनी एकत्र बसून ते चित्र रंगवता त्यांनी कविता वाचून दाखवायची. अशी एक 30 वर्षापूर्वी जी सुरुवात झाली ती अखंड घोडदौड चालूच आहे. आता पाठीमागे वळून बघितलं नाही. पण तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे मंदो पुस्तकांनीच मला मेहता पब्लिशिंग हाऊसशी जोडलं. मी म्हणजे अगदी विचारणारच होतो की मेहता पब्लिशिंग हाऊसची कशी गाठभेट पडली. ती एक गंमतशीर छोटीशी घटना घडली. मला बराच काळ, जेव्हापासून मी पुस्तकं तर वाचतच होते, अनुवाद खूप वाचले, त्याच्यात कुतूहल निर्माण झालं होतं, मी करायला लागले. बरोबर. तर माझी इच्छा होती की मेहता पब्लिशिंग हाऊस इतकं प्रसिद्ध आहे आणि ते अनुवादामध्ये खूप काम करतं. बरोबर. तर माझं हे स्वप्न होतं की मेहतांनी माझं एकतरी पुस्तक अनुवादाचं प्रकाशित करावं. हे तुमचंच नाही, मला असं वाटतं महाराष्ट्रभरातल्या किंवा भारताच्या बाहेरच्या बहुतेकांचं हे स्वप्न आहे. आणि तुम्हाला सांगते की आता 100च्या वर माझी एकट्या मेहताने प्रकाशित केली पुस्तकं. म्हणजे मला एक पुस्तक करावं असं वाटत होतं, तर 100च्या पुढे आकडा गेलेला आहे. मला जास्तच, पण कमी नाही. तर ती गोष्ट अशी घडली की मला हे इच्छा होती अशी, तर मी मेहता पब्लिशिंग हाऊस मध्ये गेले, माझं मंदो पुस्तक घेऊन गेले आणि सुनील सरांना मला भेटायचं होतं. तर मी गेले तेव्हा सुनील सर नुकतेच लंच करायला घरी गेले होते. मग मी एक पत्र ठेवलं त्यांच्यासाठी, माझं काय क्वालिफिकेशन आहे, मला काय काय येतं, आणि मी हे केलेलं पुस्तक हे मी त्यांच्यासाठी ठेवलं आणि त्यांना लिहिलं की मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल जर तुम्हाला माझी स्टाईल आणि सगळं पटलं तर. मी घरी आले आणि तोपर्यंत सर घरी, मी माझी 4 कामं करून घरी गेले होते, तोपर्यंत सर येऊन त्यांनी ते बघून इमिजिएटली स्वतः फोन केला घरी माझ्या. आणि माझ्या मिस्टरांनी उचलला, तर ते म्हणाले की हो, त्यांचं आम्हाला काम खूप आवडलंय, त्यांना तुम्ही पाठवून द्या, आमच्याकडे भरपूर काम आहे. आणि मग जी सुरुवात झाली, पहिलं केलं तेनालीराम. त्याच्या नंतर मी मेहता आणि मी अशी जोडी आहे आता, अशी म्हणूया, मेहता पब्लिशिंग हाऊस आणि मी. आणि ती ही मेहता पब्लिशिंग हाऊस आणि मंजुषा आंबेकर ही जोडी फक्त इथे साहित्य क्षेत्रात काम करते असं नाही, तर ती आमच्या बालसाहित्यिकांना सुद्धा भरभरून आवडते, कारण आवृत्त्यांवरती आवृत्त्या निघतात. आणि विशेष मला 2 पुस्तकांचा उल्लेख करावा असं वाटतो जे अलीकडे आले आहेत. त्यातलं एक म्हणजे हे अनमोल रत्न बिरबल आणि इतर कथा, हे एक आता नव्याने आलेलं पुस्तक आहे. आणि हे तर फारच गोड गोंडस असं फ्रँकलिनची मालिका आहे. तर आणि त्याच्यात ना वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे फ्रँकलिनची पिटुकली बहीण आहे, मग ही क्रिसमसची भेट आहे, मग फ्रँकलिन म्हणतो मला तू आवडतेस, असं तू कोणाला म्हणतो बघायला पाहिजे बरं का. आणि हा फ्रँकलिन कोण आहे, तो काय करतो, ही त्याची मालिका काय आहे, त्याच्याबद्दल आम्हाला जरा थोडं. मला फार आवडेल याच्याविषयी बोलायला, कारण फ्रँकलिन हे जे कॅरेक्टर आहे ना, हे मुलांचं अतिशय आवडतं कॅरेक्टर आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की मॅटर थोडस बोल्ड आहे आणि रंगीत चित्र आहे त्याच्यामध्ये. तर हे याचं वैशिष्ट्य. आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये लहान मुलांच्या जगात जे काही घडतं ते सगळं प्राण्यांच्या विश्वातून वर्णन केलेलं आहे. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मुलांना महत्वाच्या असतात. जसं की फ्रँकलिन पहिल्यांदा सायकल चालवायला शिकतो, मग तो कसा पडतो, त्याला लागतं, मग तो रडतो, पण तरी तो उठून सायकल चालवायला शिकतो. मुलंही हेच करतात ना.
हो. किंवा फ्रँकलिन अंधाराला घाबरतो, हो. फ्रँकलिन हरवतो, हो. फ्रँकलिन आईचं ऐकत नाही मग कसा संकटात सापडतो. हो. अशा पण गोष्टी छान छान आहेत त्याच्यात. किंवा त्याला शाळेत नवीन एक मित्र येतो, मग आधी त्याला कोणी सामावून घेत नाही, मग फ्रँकलिन मैत्री करतो. एकमेकांकडे मित्रांच्या घरी स्लीप ओव्हरला जातात, अशा पसारा करतात, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. अशा कितीतरी रोजच्या गोष्टी मुलांच्या आयुष्यातल्या घडणाऱ्या त्यांच्या प्रकारे सांगितलेल्या आहेत. फक्त प्राण्यांच्या बाबतीत घडतात त्या. वा. फ्रँकलिन हा कथानक. कथा. आणि मला एक मजेदार गोष्ट आता पटकन आठवली सांगायला, हा. की मुलांना ही खूपच मालिका अतिशय आवडते. हो. तर मध्यंतरी एका पालकांनी माझ्याशी संपर्क साधला नंबर घेऊन, की माझ्या मुलीला तुम्हाला भेटायचंय. वा. तर तिला फ्रँकलिन खूप आवडतं. हा. तर मी म्हणलं ठीक आहे, हरकत नाही. मला वाटलं की बाल वाचक आहे. हो. पण तिला मला एक गंमत वाटली की तिला कुतूहल असं होतं की मी तिची समजूत होती की मी कासव आहे. बर. आणि तिला वाटत होतं की आपण एका कासव बाईंना भेटायला जाणार आहोत. हा. आणि मग तिला कळलं की असं नसतं, पुस्तकातलं जग वेगळं आहे हा. आणि लिहिणाऱ्या माणूसच आहेत. पण हे किती मजेशीर आहे ना, म्हणजे त्या छोट्या वाचकाला असं वाटेल की म्हणजे ही खरं तर मोठी पावती आहे तुमच्या अगदी. लेखन शैलीला किंवा म्हणूया त्या भाषा शैलीला, की ते अगदी खरंच कासव आपल्याबरोबर बोलतंय असं असं वाटलं. वाटावं. आणि मग तुम्ही काय सांगितलं तिला नंतर मग? काय दिली तिच्या, मला हसू आलं खूप. मग आम्ही छान गप्पा मारल्या. मग तिला हळूहळू कळलं बोलण्यातून, की तिला मी सांगितलं समजावून की हे पुस्तक लिहिणं म्हणजे काय असतं. मग ते लिहून प्रत्यक्ष हातात येईपर्यंत वाचकांच्या काय काय घडतं, त्यातल्या साखळी, त्यातला दुवा, कोण कोण काम करतं याच्यावर. बरोबर. हे मी आवर्जून, मी जिथं मग मी मुलांसमोर जाते ना, आवर्जून सांगते की त्यांना ही सुद्धा एक इंडस्ट्री आहे ना मोठी. हो. हो. ह्याचं त्यांना याची माहिती माहिती मिळायला पाहिजे, त्याच्या पाठीमागचे परिश्रम कळायला पाहिजेत, कष्ट कळायला पाहिजेत, त्यातलं तंत्र कळायला पाहिजे. नाही, मी खरं तर त्या प्रश्नावरती येणारच होतो. अनायासे आपण तिथेपर्यंत पोहोचलोच आहोत की गोष्टी सांगायला आवडणं हे ठीक आहे. जे कॉलेज जीवनामध्ये मला कविता लिहायला सुचते, मी कविता लिहितो, कथा लिहायला सुचते, मी कथा लिहितो, हे ठीक आहे. मोठेपणी आपण एक आपल्याला जे वाटतंय सुचतंय ते लिहून कदाचित त्याचं पुस्तक होतं. हा सगळा प्रौढ साहित्याच्या दृष्टीने होणारा जो व्यवहार आहे तो त्याच्या पद्धतीने चालू असतो. मुलांसाठी मात्र फार समज उमज जागृत ठेवून लिहायला लागतं. तर ती नेमकी काय पथ्य पाळायला लागतात मुलांसाठी लिहिताना, आणि तुमची काय धारणा असते, विचार असतो? हे बघा, आता बाल साहित्य म्हणलं की आपली सगळ्यांची एक अशी आपण गृहीत धरलेलं असतं की ह्यातनं मुलांना काहीतरी शिकवण मिळावी, तात्पर्य असायला पाहिजे, बोध मिळावा. कारण हो. त्यांची जडणघडण होत असते ना. हो. तर त्याच्यामध्ये हा पण महत्वाचा रोल आहे. म्हणजे असं नाही कोणी म्हणता का की हे काय गोष्टी तर आहेत, ह्याच्याने काय घडतंय, पण असं नाही. मुलं इतकी संवेदनशील असतात की ती काय टिकतील हे तुम्हाला नाही सांगता येणार. म्हणून आपण काळजीपूर्वक त्यांना गोष्टी दिल्या पाहिजे. पण त्यांना उपदेश करतोय असंही वाटलं नाही पाहिजे. आपोआप त्यांना उमगलं पाहिजे की अरे ह्याच्यातनं आपण हे शिकलं पाहिजे. की जसं की आता उदाहरणार्थ फ्रँकलिनचं मी सांगितलं होतं त्याला की जंगलात जायचं नाही बरं का. पण तो गेला आणि मग हरवला. रात्र झाली, सापडे ना घर. मग सगळे शोधत आले पुढे, ठीक आहे, तो घरी आला परत. पण मुलांना हे कळलं ना याच्यातनं की आपण आपल्या आई बाबांचं थोडं ऐकलं पाहिजे. मुलांना काय असतं, त्यांना कधी एकदा आपण मोठे होतोय याची घाई झालेली असते खूप. आणि गमतीची गोष्ट आहे की मोठं झाल्यावर असं वाटतं की लहान होतं बरं होतं. तर हे एक व्यवधान ठेवायला लागतं की शिकायला तर मिळायला पाहिजे, उपदेश तर वाटता कामा नये. बरोबर. अजून आणखी एक तुमच्या प्रश्नाबाबत असं सांगता येईल मला की काय काळजी घ्यायला लागेल. तर आता ह्या पुस्तकांबद्दल नाही बोलत आहे, पण मेहतानीच माझी 4 पुस्तकं केली आहेत. रशियन कथा मी त्याचं इंडियनायझेशन केलं. अजून एक हा 5वा प्रकारे मी काम करते असंही म्हणतो. रूपांतर या सदरातही ते मोडू शकतं. तर ते करताना पुस्तक मूळ कथा ज्या होत्या त्या मी आपलं देश, काल, वातावरण सगळं आपलं पात्र आपली वापरली आणि लिहिलं. पण मला पुष्कळ ठिकाणी बदल करायला लागले. अगदी 1-2 मी पटकन उदाहरणादाखल सांगू शकेन की त्याच्यात असं वर्णन येतं की पाहुणे येतात समजा एक जणांच्या घरी, तर ते त्यांना आल्यानंतर दारू सर्व करतात. तर
किंवा त्यांच्या खास स्वागताप्रित्यर्थ मग दारात बांधलेली गाय त्यांनी कापली, मग ती शिजवली, असंही वर्णन मला आढळलं. तर मला नाही आवडलं हे, आणि मला मुलांना हे द्यावं असं नाही वाटलं. बरोबर. मग मी तेवढी लिबर्टी घेतली, कारण एनिवे मी रूपांतरच करत होते. रूपांतर करायला ही लिबर्टी असते, भाषांतर करायला नसते. तर मग मी त्याचं आपल्या भारतीय वातावरणात बदल केला, की आलेल्या पाहुण्याचं कॉफी किंवा चहा किंवा सरबत देऊन स्वागत केलं. मग त्यांच्यासाठी खास पुरणपोळी बनवली. हा मी बदल केला. तर ह्या अशा अडचणी येतात, त्याच्यावर मग आपल्याला आपल्या परीने मार्ग काढावा लागतो. नाही, मी अगदी ते म्हणणारच होतो की अनुवाद करायचा तर म्हटलं तर आपल्याला एका बाजूने ते फार सोपी गोष्ट वाटते. सोपी गोष्ट म्हणजे काय, आहेच ना सगळं तयार, ते फक्त आपल्याला कळतं त्या भाषेमध्ये आणायचं आणि मग ते लोकांना सांगायचं, ती पटते लगेच गोष्ट, असं एकीकडे वाटतं. पण ते खरं तेवढं सोपं नसणार. म्हणजे तर ते अवघड शब्द, त्याला ती वाक्यरचना करताना तो सगळा आशय तसाच्या तसा आला पाहिजे. तर ते काय काय आव्हानं असतात ही अनुवाद करतानाची? आता मी एक दोन वाक्य तुम्हाला अशी सांगते, म्हणलं ना तर ती घिसीपिटी वाक्य आहे. तुम्ही हजारो वेळा अनेक जणांच्या तोंडून ऐकली असेल, पण त्यात तथ्य आहे. 100% खरी. ते म्हणजे अत्तराच्या कुपीचं उदाहरण दिलं जातं, की एक किती छोटशी बाटली असते ती कुपी, एकातनं दुसऱ्यात ओतताना किती नजाकतीने हँडल करायला लागतं. तोच प्रकार आहे इथे अनुवादाच्या बाबतीत. आम्हाला अनुवादकांना मूळ ह्याच्यामध्ये बदल नाही करता येत, आशय बदलायची परवानगी नसते. बरोबर. पण तो पोचवायला तर लागतो तसाच्या तसा. काय म्हणायचं गोष्ट तर माणसाला, कारण ऐकून माहिती असतं एखादी मोठी कलाकृती महत्वाची, पण समजा ती भाषा येत नसेल, कुणाला हिंदी येत नाही, कुणाला इंग्लिश येत नाही, मराठी वाचकांचं बोलते. विशेषतः मी बालसाहित्य करते जास्त, 80% बालसाहित्य. खेडोपाडी अजूनही मराठी शाळांमध्ये मुलं जातात. त्यांना वातावरण असं नाहीये की इंग्लिश फार त्यांच्या कानावर पडेल किंवा बोललं जाईल घरी, असं वातावरण नसतं. किंवा शहरांमध्ये सुद्धा अजूनही मराठी माध्यमाची शाळा आहेच की, पण ह्या मुलांना भूक असते ना, त्यांना काही फक्त आपल्याच मातीतलं वाचायचं नसतं, त्यांना उलट जास्त कुतूहल असतं की पलीकडे काय घडतंय, मला जे जग दिसत नाहीये तिथे काय घडतंय, तिथली मुलं माझ्या वयाची काय करत आहेत. मग त्यांना जर द्यायचं असेल तर ते भाषांतर करायला लागतं, आणि मग ते असं करायला लागतं की पलीकडची गोष्ट कळेल पण ती आपल्या भाषेत. मग वाचताना हा अनुवाद आहे असं वाटतच कामा नये मुलांना. विशेषतः मुलांसाठी करायचे, मोठे मोठे शब्द वापरून चालत नाही. पण माझा स्वतःचा असा विचार आहे की अगदी फार सोपं करून सांगायचं नाही. मुलांना थोडं तरी आव्हान दिलं पाहिजे आपण. त्यांना शंका आली पाहिजे, त्यांना आई वडिलांना विचारावं असं वाटलं पाहिजे ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, आणि मग त्यांना शोधावं असं वाटलं पाहिजे. ते तर त्यांची शब्द संपदा वाढेल ना. व्होकॅब्युलरी वाढवणे हा सुद्धा वाचनाच्या मागचा मोठा भाग असतो. म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेत आणायची, तर ती आणत असताना किती विचार आपण करतो बघा. जे एका वेळेला ते सांस्कृतिक संदर्भ पण आणायचे, त्यातला बोध पण आला पाहिजे, आणि त्याचबरोबर भाषिक समृद्धी संपन्नता पण मुलांची वाढली पाहिजे, आणि त्यांचं कुतूहल पण जिवंत राहिलं पाहिजे. आणि असं कुतूहल जिवंत ठेवणारी, मुलांना अत्यंत आवडणारी अशी गोष्ट म्हणजे आपल्या बिरबलाची गोष्ट. आणि मलाही अकबर बिरबलाच्या गोष्टी आजही गंमत म्हणून वाचायला, किंवा थोडस कधीतरी कंटाळा आला असेल तर काय वेळ घालूया बाबा, तर शाळेच्या दिवसांमध्ये रमायला म्हणून. कारण एक दिवशी त्यांनी स्वतः मला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं, आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या मनात फार आहे की बिरबल अकबराच्या गोष्टी चांगल्या आहेत, ते विनोदी आहेत पण त्याच्यात शिकण्यासारखं आहे, हजरजबाबीपणा आहे. तर ह्या आपण मुलांसाठी कराव्यात असं मला वाटतं. तर तुम्ही करू शकाल का? तर मी त्यांना म्हटलं की मी नक्की करू शकेन, फक्त या कथा खूप आहेत, आवाका मोठा आहे, याचा वेळ लागेल, आणि तुम्ही आता मुलांसाठी काम करायचं म्हणजे रंगीत चित्र अपरिहार्य असतात मुलांच्या पुस्तकात. आणि मला मेहता पब्लिशिंग हाऊसचं हे कौतुक करावं असं वाटतं या बाबतीत की भागवाभागवी नसते यांची. आता कितीतरी प्रकाशक लहान मुलांसाठी करतात, पण मी दुःखाने असं सांगते, कुणावर टीका करणं हा माझा हेतू नाहीये, पण मी मला कळवळ आहे लहान मुलांबद्दल, आणि मला त्यांना उत्तम मिळावं असं वाटतं, म्हणून खटकलेली गोष्ट म्हणून सांगते. मुलांसाठी पुस्तकं बऱ्याचदा आपण मार्केटमध्ये बघतो तेव्हा त्याचा कागद अतिशय साधा न्यूज प्रिंट वगैरे वापरलेला असतो, पिवळटसर असतो, त्याच्यामध्ये चित्र थोडीच असतात, ती नुसतीच ब्लॅक अँड व्हाईट स्केचेस केलेली असतात.
फॉन्ट साईज लहानशी असते. मुलांनी वाचायचं कसं, त्यांना आनंदाने हे पुस्तक हातात घ्यावं आणि वाचावं पाहिजे. कुतूहल वाटलं पाहिजे. बरं. मुलं आहेत ती शेवटी, त्यांना तुम्ही आकर्षित करायला नको का? आणि एस्पेशली आता जेव्हा सोशल मीडियाचं जग आहे, लहान मुलं सुद्धा आपल्या मोठ्या माणसांपेक्षा जास्त समर्थपणाने Smart. वापरतायत सगळं. मग तुम्ही कसं वळवणार आहात त्यांना पुस्तकाकडे? त्यांना आकर्षित करण्यासारखं काहीतरी पाहिजे ना. बरोबर. तर हे मेहता करतात, ह्यांच्याबद्दल मला त्यांना 100 मार्क द्यावेसे वाटतात. आणि तर मग मी काय म्हटले की तुमचं बजेट वाढेल, कारण जितकं तुम्ही सजवाल पुस्तक हो. तितकं, म्हणजे तुम्ही एक 200 पानी मोठ्या माणसाचं पुस्तक केलं तर तेवढ्या खर्चात लहान मुलांचं एक छोटंसं पुस्तक बनतं. इतका फरक असतो. बरोबर. तर मेहता सरांनी, सुनील सरांनी मला असं सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही लिहा, तुम्ही भरपूर लिहा, सगळ्या गोष्टी लिहा, आपण करूया. आता एवढा त्यांच्याकडनं अश्युरन्स मिळाल्यानंतर मी कामाला लागले आणि केलं ते काम. मजा आली मला खूपच. नाही, सुंदर झालंय ना, म्हणजे खूप सुंदर झालंय. मुखपृष्ठ सुद्धा एवढं सुंदर आहे आणि हो. बाकी आणि तिथल्या- आता बिरबल अकबराला होऊन 200-300 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेलाय. हो. पण त्याची भुरळ अजून संपलेली नाही आपल्या मनावरची. अगदी. आपल्याला फार आवडतो बिरबल, आणि त्याचं जे हजरजबाबीपणा असेल, सर्वात जास्त आवडण्यासारखी गोष्ट हीच आहे, हो. त्याचा हजरजबाबीपणा. अगदी बुद्धी पाहिजे त्याला. त्याचे प्रत्येक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे असणं. प्रसंगावधान. ती लोकप्रिय त्याची कथा नाही का, की ह्या देशात आपल्या किती कावळे आहेत ते सांग. अगदी. आणि मग तो बिरबल म्हणतो की 5373 कावळे. हो. मग अकबर म्हणतो नाही, पण मग कमी भरले तर काय, किंवा जास्ती भरले तर काय. बिरबल किती सोपं, म्हणजे पटकन उत्तर त्याला देऊन टाकतं. म्हणजे कमी भरले तर म्हणा बाहेर गेलेत परगावी पाहुण्यांकडे, जास्त भरले तर काय म्हणे तर पाहुणे आलेत आपल्याकडे. खरंय. किंवा ती त्याची खिचडी पका के आता वाली गोष्ट. नाही, मला विशेष काय वाटतं की या सगळ्या गोष्टी ह्या एका परीने बालसाहित्य तर आहेतच, पण हा आपला एक भारतीय संस्कृतीचा, भारतीय शिक्षण पद्धतीचा पण हा एक अगदी. ठेवा आहे. बरोबर. आणि तो जपण्याचं काम आणि तो पुढे आणण्याचं काम तुम्ही करताय. आणि अर्थात मेहता पब्लिशिंग हाऊसची त्याला एक साथ आहे की ते बरोबर. चांगल्या रीतीने लोकांपर्यंत कसं पोहोचेल. हा सगळा अनुवादाचा घाट घातलेला असताना, कारण मला वाटतं 15-20 भाग हे जास्तच आहेत. हो, बिरबलाचे. पण मी बिरबलाचे. तुम्हाला सांगू इच्छिते की मी जे बिरबल लिहिलंय हा. तो अनुवाद नाहीये. अच्छा. कुठल्याही पुस्तकाचा एक अक्षरही अनुवाद नाहीये. बर. मी माझ्या भाषेत ही पुस्तकं लिहिलेली आहेत. बर. त्यामुळे आता तुम्हाला एक माहिती म्हणून थोडीशी सांगते. मे बी हो. कोणी इथे आता ही मुलं दिसतात मला, यांना काही लिहावं असं वाटलं पुढे, हो. तर मला हे इंटरेस्ट असतो अशी माहिती देण्यात. कारण हे बघ, आम्ही माणूस काही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही. मी कधीतरी काळाच्या पडद्याआड होणारे नवीन पिढी पुढे येणार आहे, त्यांना शिकायला मिळालं पाहिजे. मी जे काम मी सिक्रेट्स नाही ठेवता कामा, बरोबर. मला त्यांना देता आलं पाहिजे काहीतरी, म्हणून मी आवर्जून माहिती सांगते. हा. तर ती माहिती अशी की मगाशी आपण 4 प्रकार साहित्याचे बघितले, हो. त्याच्यातला हा बिरबल जो आहे तो रिटोल्ड प्रकार आहे. रिटोल्ड प्रकार. हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. म्हणजे काय, हा. तर आता ह्या पारंपरिक कथा आहेत, ह्याच्यात मी काय केलंय, बिरबल होऊन गेलाय, बादशाही होऊन हो, गेले, हो. त्यांचे किस्से होऊन गेले, हो. मी फक्त माझ्या भाषेत सांगितले. बर. ह्याला म्हणायचं रिटोल्ड. अच्छा. आता कोणीही हे लिहू शकतं बरं का. म्हणजे काय, तर ज्या पुस्तकांवरचा कॉपीराईट नाहीये. अच्छा. कॉपीराईट ही फार महत्वाची आणि संवेदनशील गोष्ट असते, ती जपायला लागते हो. अतिशय. तर ज्या कथानकांवरती कॉपीराईट नाहीये किंवा गेलेला आहे, त्याला एक लिमिट असतं काहीतरी 60 वर्ष किंवा काहीतरी, हो. मला ते एक्झॅक्ट आठवत नाहीये. तर त्याच्यानंतर कोणीही ते पुस्तक लिहू शकतो पुन्हा. बर. अट एकच आहे, आता हे मी जे लिहिलंय, हा. तुम्हाला उद्या वाटलं तुम्ही बिरबल लिहू शकाल, हा. पण हे नाही तुम्ही रिपीट करायचं, हा. कॉपीराईट भंग होतो. बरोबर. असं आहे, असंच्या असं लिहायचं नाही लिहायचं. म्हणजे तुम्ही मंजुषाताई बोलता बोलता एक मोठी वाट खुली केली आमच्यासारख्या नवोदितांसाठी. कारण आम्हाला बऱ्याचदा असं वाटतं किंवा आम्हाला एखादा प्रसंग सुचतो, एखादा किस्सा आठवतो, आणि मग तो लिहायचा कसा. तर हे छान हा एक्सरसाइज आहे आहे ना. की ज्या कॉपीराईट फ्री झालेल्या गोष्टी आहेत, कथा आहेत किंवा कादंबऱ्या आहेत, त्या आपण परत लिहून बघायच्या, बरोबर. आणि त्याने आपली लेखणी आणखीन मोकळी होईल आणि चांगलं आपल्याला हो. लिहायला आणि सुचेल. त्याच्यात किती इतकं म्हणजे स्काय इज द लिमिट. हो. तुम्ही शिवाजी महाराज लिहा, हो. तुम्ही काय जगातली वाटतं. तेनाली रामा, अकबर बिरबल आहे. माझं रिटोल्ड मध्ये खूपच काम केलंय मी. तेनाली राम अख्खं केलंय, किंवा आपल्या शेख चिलीच्या गोष्टी शेख चिली आहे. आहेत, मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टी आहेत, मुलांना अगदी बरोबर आहे. सगळ्या आपल्या किंवा आपल्या कहाण्या आहेत महाराष्ट्रामधल्या. आता अजून मेहतांकडे माझं काम चालू आहे. हा. आता त्या येण्याच्या मार्गावरती आहे. हा. पंचतंत्र, हा, हितोपदेश. पंचतंत्र, हितोपदेश, सिंहासन बत्तीशी आहेत. ह्या
गोष्टी कधी शिळ्याच होत नाही. शिळ्या होत नाहीत. बरोबर. जितक्या पिढ्या येतील तितक्या पिढ्यांना आवडण्यासारखं आणि घेण्यासारखं त्याच्यामध्ये खूप काही आहे. म्हणजे हे रिटोल्डचं एक वेगळं जग आहे खरं जग तर. आहे, अगदी. म्हणजे फक्त भारतीय नाही तर परदेशी परिकथा असतील हो, किंवा अलेक्झांडरसनच्या परिकथा हो. आहेत, ग्रीव्सच्या आहेत. म्हणजे पण त्याच्यासाठी मला असं वाटतं की प्राथमिक गोष्ट एक करायला लागेल ती म्हणजे भरपूर वाचायला पाहिजे. भरपूर वाचायला पाहिजे कारण तुमची शब्द संपत्ती वाढली वाढली पाहिजे. बरोबर. तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या मातृभाषेत बोलता हो. तितक्या उत्स्फूर्तपणाने तुम्हाला पटपट पटपट शब्द शब्द सुचले पाहिजे दुसऱ्या भाषेमध्ये भाषेतल्या मॅटरसाठी. बरोबर. पण मग आता ही अकबर बिरबल नव्याने लिहित असताना हा असे काही मजेशीर अनुभव आले का किंवा गमती घडल्या का किंवा कुठेतरी अडकायलाच झालं एकदम की अरे आता पुढे कसं जायचं बुवा असं काही झालं का? सुदैवाने नाही तसं काही झालं. एकतर मी त्या लहानपणापासून वाचलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टी आहेत. आता घरोघरी आजी आजोबा म्हणजे माझ्या पिढीपर्यंत तरी आजी आजोबा सांगत होते गोष्टी. आताच्या मुलांना हे सुख फारसं नाही असं म्हणतात कारण छोट्या फॅमिलीत झालेल्या आहेत. मी ऐकत आलेले होते लहानपणापासून त्यामुळे मला नाही तसं काही अवघड गेलं. बरोबर. पण मला एक परत परत राहून राहून असं वाटतं की ह्या आपण ऐकलेली कथांची भाषा आणि आता ह्या परत लिहित असताना म्हणजे तुम्हाला तुमच्या आजी आजोबांनी ज्या पद्धतीने गोष्ट सांगितली असेल तर त्याच्यात कदाचित असे प्रयोग केलेले असतील की पुणे एकेकाळी अकबर नावाचा एक बादशाह राहत असे आणि एक त्याच्या दरबारी नवरत्ने होती आणि त्या नवरत्नांपैकी एक रत्न होते बिरबल. ही जरा आज आपल्याला जड वाटणारी भाषा आहे. की तुम्ही अगदी खूप छान मुद्दा विचारलात आणि हा बरोबर आहे अगदी. आता तुम्ही जर जेव्हापासून म्हणजे आता हा माझ्या शोधनिबंधाचा विषय पण आहे. मी बरीच वर्ष झाली एक शोधनिबंध लिहिला होता की मराठी अनुवादित बालसाहित्य. त्यालाही मला मराठी बालसाहित्य संमेलनाचा पुरस्कार आहे, अमरेश्वरी गाडगिल पुरस्कार. अरे वा. तर त्याच्या मी अभ्यास करताना मला असं अनुभवाला आलं मराठी बालसाहित्य जेव्हा छापलं जायला लागलं आणि किंवा होतच मौखिक पद्धतीने होतच आपल्याकडे पण छापलं जायला लागलं तेव्हापासून बघितलं तर आपला इतिहास मराठी बालसाहित्याचा आणि अनुवादाचा इतिहास वेगळा नाहीच आहे. कारण सुरुवातच इसाफ नीती आणि पंचतंत्राच्या गोष्टींनी झाली अनुवादातून अनुवाद जे संस्कृत मध्ये होते किंवा लॅटिन इंग्लिश दुसऱ्या कुठल्या तरी भाषेमध्ये होते. तर तिथून सुरुवात झाली आणि भरपूर अनुवादित साहित्य आपल्याकडे वर्षानुवर्ष आलेले. तर मी तेव्हापासून मला पुस्तकं पण मिळवली, मी वाचली. मग बिरबलच कितीतरी 10 लोकांनी केले. 10 म्हणजे एक उदाहरण बरोबर. तर 10 लोकांची 10 स्टाईल आहे आणि काळ बदलतोय तशी भाषा बदलते. बरोबर. तुम्ही मुद्दा आता मांडला ते खरोखरच तसं होतंय. तर जसं की ज्ञानेश्वरी मधली मराठीच भाषा आहे पण आता आपण ती बोलत नाही. आपल्याला त्या मराठीतल्याच ओव्यांचा अर्थ आपल्याला जाणकाराकडनं समजून घ्यायला आता परदेशी भाषा वाटते ती आपल्याला. तर तसं आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हा फरक आहे. पण मग तेव्हा काय काळजी घेतली म्हणजे आता एखादा कथाबीज किंवा कथावस्तू असेल तुमच्याकडे तर ती या भाषेत आणताना सोपी करण्यासाठी म्हणून फारच सुलभीकरण झालं का थोडा तो फ्लेवर ठेवला म्हणजे तो एक टच ठेवला? मी मगाशी सांगितलं तसं मी थोडं मुलांना आव्हान देते, थोडे अवघड शब्द ठेवते. पण अवघड शब्द ही एक वेगळी गोष्ट आहे आणि जुनी मराठी नवी मराठी ही एक वेगळी गोष्ट आहे. कारण त्यांना मी करीत असे वगैरे अशा प्रकारे बोललं जायचं. तसं आपण आता नाही करतो म्हणतो आपण, मी करत असे. बरोबर. पण मग तो बदल मी जसं बोलते तसंच मी लिहित गेले आणि हा आता माझ्या स्वतःच्या कौशल्याचा भाग आहे की मला ती हातोटी चाललेली. बरोबर. तुम्हाला सांगू का एक सत्य आहे असं की पुष्कळ लोक बालसाहित्याला खूप हलके में लेते हैं. त्यांना वाटतं की काय लहान मुलांसाठी तर गोष्ट आहे, कोणी पण येईल कोणी पण सांगेल. हे खरं नाही. सोप्या भाषेत लिहिणं किंवा सांगणं हे सर्वात जास्त अवघड असतं. तुम्ही करून बघा घरातल्या मुलं भांडावून सोडतात आपल्याला अनेक प्रश्न विचारून. त्यांना खूप प्रश्न पडतात, कुतूहल असतं. त्यांना ती एक गोष्ट समजावून सांगताना आपली किती त्रेधा तिरबीट उडते. आपल्याला त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ती सांगता येते का? प्रयोग करून बघावा कोणी घरी जाऊन. बरोबर. तर ही एक कला आहे आणि अवघड आहे ती. तसंच अनुवादाच्या बाबतीत सुद्धा मी सांगेन केवळ 2 भाषा येत आहेत म्हणून कोणीही अनुवादक होऊ शकत नाही.
हो नाही, खरं सोपं आहे ना. म्हणजे माझी मातृभाषा मराठी आहे हा. हा, आणि मग मी काय तुमच्यासारखं हिंदी मधून ग्रॅज्युएशन हा. करतो किंवा इंग्लिश मधून ग्रॅज्युएशन करतो. आजकाल तर पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही असाल तर फ्रेंच, जर्मन, जापनीज कुठल्याही भाषेमधून ग्रॅज्युएशन करता येतं. ती काय ABCD लेव्हल असते ती पार करता येते. मग मला ही पण भाषा येते, ही पण भाषा येते, मग काय अवघड आहे अनुवाद करणं. कारण ती कला आहे ती. ह्याचं मी एक नेहमी उदाहरण देते, हा. ते मी आता देते. सगळ्या लोकांना हात आणि पाय आहेत हो म्हणून सगळे सचिन तेंडुलकर झाले का? किंवा स्वरयंत्र आहे म्हणून सगळेजण मोहम्मद रफी आणि आशा भोसले आणि लता मंगेशकर. तसंच आहे, ते आतमध्ये काहीतरी असायला लागतं. आता मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणाने एक गोष्ट सांगते की माझ्यापेक्षा भाषांचं ज्ञान हिंदी, इंग्लिश, मराठी जास्त कितीतरी पटीने जास्त असलेली अनेक माणसं आहेत. मला माहिती आहे मी इतकी काही ज्ञानी नाहीये, पण माझ्याकडे एक गोष्ट आहे जी ह्या भाषा तज्ञांकडे नाही, ती म्हणजे लिखाणाची लिखाण धातुशी. हा मला ती कला आहे अवगत, आणि ती गोष्ट सांगण्याची कला. जन्मतः आहे मला ती. हा हे मला कधीतरी सापडलं. असंच मला वाटतं की मुलांना पण सापडावं हे, की आपण कोण आहोत. प्रत्येकाला उत्सुकता असते जाणून घ्यायची की मी काय घेऊन वरून जन्माला आलेलो आहे, काय करण्यासाठी मी आलोय. मुलांचं कुतूहल जागृत झालं पाहिजे. आणि प्रत्येकाने काय लेखकच व्हावं असं काही जरुरीचं नाहीये, पण त्यांना शोध घ्यावा असं कधी वाटेल तर ते खूप वाचतील, विचार करतील, त्यांच्याकडे शब्द असतील, ते जग बघतील. न जाता रशियाला इथे बसून जर रशियन कथा वाचून त्यांच्या डोळ्यासमोर काहीतरी चित्र उभं राहत असेल तर त्यांची कल्पना शक्तीचा आपण विस्तारच केलाय ना एक प्रकारे. आणि मग त्यांना हे कुतूहल जागा झालं पाहिजे, प्रश्न पडले पाहिजेत आणि स्वतःला शोधता आलं पाहिजे. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आनंद कशात असेल तो मी कोण आहे हे कळल्यानंतर. शोधायला माणसाला फार गरज असते हे जाणून घ्यायची. तशी नाती खूप असतात. मी आई आहे, मी कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी पत्नी आहे, पण मी तरी सुद्धा मी कोणीतरी मंजुषा आवडेकर आहे, ही माझी वेगळी ओळख आहे. आणि ती जेव्हा मला सापडली तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि मला असं हेही वाटतं की ही तुम्ही जी वेगळी ओळख म्हणताय तर ती वेगळी ओळख सापडण्यासाठी मुळात त्याचा थोडा शोध पण घेणं गरजेचं आहे. आणि मग तो शोध घ्यायचा किंवा त्या दिशेने वाटचाल सुरू करायची तर थोडा सराव पण तसा ठरवून काही गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि पालक आणि शिक्षक यांचा पण खूप मोठा रोल आहे, तो केला जायला पाहिजे. पण मला वाईट वाटतंय हे सांगायला, आता ही काळ बदललाय, त्याला आपण एक माणूस कोणी काही करू शकत नाही. तर घरोघरी महागाई वाढलेली, घरोघरी नवरा बायको दोघेही नोकरी करत असतात कारण गरज असते या गोष्टींची. त्यांना दोष नाही देता येत. ट्रॅफिक आहे बाहेर खूप, सकाळी ऑफिसला गेलेला माणूस रात्री जर खूप थकून घरी येत असेल तर त्याच्यामुळे तो मुलांना किती वेळ देऊ शकतो, काय करणार. बरोबर, आपण दोष देऊ शकत नाही, पण असं म्हणायला लागतं की तरीही त्यांनी काहीतरी करून वेळ काढून मुलांना वेळ दिला पाहिजे आणि थोडे कष्ट घेतले पाहिजेत मुलांवरती. मुलं जी जास्त सारखी टीव्ही बघतायत, कार्टून फिल्म्स बघतायत, ते पण बघू देत, काही हरकत नाही. मला सुद्धा शिंचन खूप आवडतो, मज्जा येते मला शिंचन बघायला खरंच. आणि मला आता काही लोक ऑब्जेक्शन घेतात की शिंचन आगाऊच आहे किंवा टॉम अँड जेरी मग हे असं काही दाखवू नये मुलांना, ते बघून ते एकमेकांवर प्रयोग करतात, मग मुलांचं कसं वाईट होतंय. मला नाही असं वाटत. तुम्ही आसपास तुमच्या बघता मुलं काही आजपर्यंत काही खोड्या काढत नव्हती एकमेकांची. तुम्ही त्यांना सांगा ना चांगलं वाईट काय आहे, बरोबर काय आहे. त्याचाही एक रोल असतो, बघू देत त्यांना, करमणूक हवी असते त्यांना. पण त्याच्याबरोबर थोड्या वेगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. त्यांना कधी कुंभारवाड्यात घेऊन गेलोय, त्यांना दाखवलं मातीचा विणा कसा बनतो, वेगवेगळ्या शोभेच्या गोष्टी कशा बनतात. त्यांना मातीत हात लावू देत, चिखलाला हात लावू देत, तो हँडल करू देत. हे करून बघितलं पाहिजे ना त्यांनी. असेच अनुभव त्यांचे वाढत जातात आणि त्यांना हळूहळू कळतं की आपल्याला कशात रस आहे. कुणाला पेंटिंग करायला आवडत असेल, कुणाला पॉटरी, कुणाला आणखीन काय करायला, कुणाला गायला आवडत असेल. हे करून बघितल्याशिवाय आणि मुलांना प्रोत्साहन दिल्याशिवाय होणार नाही. मला आता पटकन एक आठवलं, मेहता पब्लिशिंगनीच माझी 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, अनुवादित आहेत. नॅन्सी इरफान नावाची एक चिनी मुलगी आहे, पण मला वाटतं तिचे आई वडील अमेरिकेत स्थायिक झालेले आणि ती तिथेच लहानाची मोठी झालेली अशी. तिने वयाच्या 12व्या वर्षी 2 कादंबऱ्या स्वतंत्रपणाने लिहिल्या. आणि प्रत्येक कादंबरी एक मला वाटतं 250 पानी, एक 300 पानी अशी काहीतरी. मग तुम्ही विचार करा, एवढं कथानक तिने तिच्या डोक्यातून 12व्या वर्षी कसं काय काढलं असेल. आता मला एक जण काय म्हणाले, असं जेव्हा कुतूहल मी म्हणलं तेव्हा कौतुकाने
त्यात काय आपल्याकडे नाही का ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हटलं तसं नाहीये, ते वेगळं आहे, ते संत म्हणून बघतो आपण त्यांच्याकडे, त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण इथे काय घडलंय बघा, 12 वर्षाची मुलगी लिहितीये काहीतरी, तर आई वडिलांनी ओरडारडा नाही केला की हे काय नसते उद्योग करत बसलीस, अभ्यासाला बस, असं नाही म्हणले. त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं. मग तिचं ते काय, तिच्या मनातली गोष्ट होती ती आकार घेऊन झाल्यानंतर त्यांनी तिला घेतलं आणि प्रकाशकांकडे नेलं. प्रकाशकांनी पण इंटरेस्ट घेतला आणि त्यांच्याकडचे जे संपादक होते त्यांनी तिला मदत केली, त्याच्यावरती हात फिरवायला उत्तम. त्यांनी आता 12 वर्षाच्या वयाच्या मानाने तिने गोष्ट जशी लिहिली असेल तशी लिहिली असेल. पण एक 250 पानी, एक 300 पानी पुस्तक लिहायला, आणि सगळ्यात सलग कथा आहे बरं का, तीच पात्र आणि त्यांची पहिल्यापासून काहीतरी रेफरन्स आहे, तो पुढे लागतो शेवटपर्यंत. हे काय सोपं आहे का सांगा मला, पण त्या संपादकांनी तिच्यावर कष्ट घेतले आणि पुस्तकं आली ना बाजारात, बेस्ट सेलर झाली. आपण केली ती इथे. सुनील सरांनी खूप उत्साहाने काम केले बरं का. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या उदाहरणांमधून, अशा छोट्या छोट्या पुस्तकांमधून, कथांमधून एकाअर्थी एक नवे आदर्श, नवा दृष्टिकोन समोर उभा राहिलेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणता की मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, त्यांना वाव मिळाला पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की कदाचित काही पालकांमध्ये पण गोष्टी सांगणाऱ्याचा एक अंश असेलच, त्यालाही गोष्टी सांगाव्याशा वाटत असतील, तर त्यानेही थोडा थोडा याचा सराव करायला पाहिजे. किंवा जसं तुम्ही म्हणालात की नवीन बालकथाकार यायला पाहिजेत, नवीन अनुवादक यायला पाहिजेत, पण मग त्यानेही प्राथमिक स्वरूपाची तयारी म्हणून काय करायला पाहिजे? आता मला इथे या मुली दिसत आहेत, अजून काही ऐकत पण असतील छोटे तरी, पालक ऐकत असतील, तर मी या सगळ्यांना असं सांगू इच्छिते की वयाची काही अट नाहीये. तुम्हाला लिहिता वाचता येतं ना, तुम्हाला पुस्तकं वाचता येतात, तुम्हाला तुमच्या कल्पना सुचतात, मग लिहायला सुरुवात करा. आणि पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. बरोबर. तुम्ही आपल्याकडे दुर्दैवाने एक अशी पद्धत आहे की मुलांनी खूप अभ्यास करावा आणि कोणीतरी मोठं बनावं, एवढीच फक्त एक माफक अपेक्षा असते पालकांची. कधी कधी त्या पालकांनाच माहित नसतं की खूप मोठं म्हणजे काय बनायचंय आपल्या मुलांनी. समजा ते मूल जर पुस्तक लिहून नॅन्सी इरफान सारखं एक लहानपणीच लेखिका किंवा लेखक झालं तर काय हरकत, तेही खूप मोठंच आहे की. बरोबर. मग कदाचित तिला शालेय शिक्षणामध्ये तिला 50% मार्क्स असतील, काय बिघडलं. म्हणजे मोठं होण्याच्या कल्पना ह्या टक्केवारीच्या ह्याच्याशी, गणिताशी का जोडायच्या? त्यामुळे पालकांनी कष्ट घेतले पाहिजेत आणि दुर्लक्ष नाही करायचं. आता बघायला गेलं तर एक मूल असतं. अशी किती मुलं आहेत की बुवा पूर्वीच्या काळात 5-5, 10-10 मुलं असायची. लक्ष द्यायला वेळ नाही, असं तर नाही. पूर्वीची मुलं वाढली आपली जशी तशी. बरोबर. त्यांना काहीतरी दुसऱ्या गोष्टी मिळाल्या, असं नाही की त्यांच्यावर काही अन्याय झालाय. बरोबर. मला एक छान तुम्ही सांगितलं, त्याच्यातला एक मुद्दा महत्वाचा अगदी पटला. आपले बरेच दर्शक हे ऑनलाईन स्वरूपात सुद्धा ही मुलाखत आता काही कालावधीनंतर पाहणार आहेत. या पुण्याच्या इतिहासामध्ये मानाचं पान ठरावं असा पुणे पुस्तक महोत्सव गेली 3 वर्ष आयोजित केला जातोय. आणि या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या आपल्या या साहित्य उत्सवामध्ये आपण 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांच्या भेटीगाठी करतोय. या पार्श्वभूमीवरती आपल्याही गप्पा आज छान रंगतात. अजूनही काही आपण थोड्या गप्पा मारू. या सगळ्या चर्चांमधून, या सगळ्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करून होणाऱ्या गप्पांमधून, आत्ताच्या आपल्या बोलण्यामधून सुद्धा एक समान धागा मला सापडला असा, तो म्हणजे कृतीवरती भर दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता असं म्हणाल तसं मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते तुम्हाला लिहून पाहावं असं वाटत असेल तर तुम्ही रोज एक पान लिहून बघा, किंवा अनुवाद करून पाहावं असं वाटत असेल तर कुठलंही एखादं हिंदी, मराठी, इंग्रजी, कुठली ज्या भाषेतून तुम्हाला करायचं आहे ती भाषेतलं काही साहित्य निवडून त्याचा अनुवाद करून पहा. असं ते करून पाहण्याचं महत्व फार आहे. असं तुम्हाला एक पटकन आठवलेली गोष्ट सांगते. तुम्हाला आठवते का आपल्या लहानपणी, किंवा तुम्ही अजून माझ्यापेक्षा तरुण आहात, माझ्या म्हणते मी, की आम्हाला तेव्हा मराठी माध्यमाच्या शाळा होत्या. मग आता इंग्लिश शिकायचं तर काय करायचं, तरखडकर भाषण. मलाही होती. भाषांतर हाच त्याचा मूळ गाभा होता. की एक वाक्य दिलं जायचं, त्याचं तुम्ही भाषांतर करायचं आणि तुमचं तुम्ही शिकायचं इंग्लिश. आणि त्या तरखडकर भाषांतर पाठमालेचं वैशिष्ट्य म्हणजे ते सगळी
ते सगळं इंग्रजी ते मराठीतून सांगायचे. हो. हे एक त्याचं वैशिष्ट्य होतं. अगदी. काळ उत्तम समजावून सांगायचे खरंय. की इंग्रजी भाषेत तुम्ही काळ. हो. आणि मला छानच आठवण तुम्ही काढली त्या निमित्ताने की मराठी भाषेमधून इंग्लिशमध्ये कसं भाषांतरित करायचं बरोबर. हेही त्याचं एक वैशिष्ट्य होतं. अलीकडे तशा प्रकारची पुस्तकं फार दिसत नाही. नाही दिसत. मला वाटतं इंग्लिश शाळांची संख्या वाढली संख्या तेव्हा वाढली. गरज आता कमी झाली असेल. पण असं काहीतरी एखादा प्रकल्प आपण करायला हरकत नाही हो, की खरंच काही नाही. बा- मला वाटतं मेहतांनी काहीतरी केलंय. केलंय. बरं. कुणाचं केलंय मला आता आठवत नाही, पण माझ्या पाहण्यात आले असेल पुस्तक. आणि एक मला फार वेगळा किंवा असा एक प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं तुम्ही लिहायला लागलात, सादर करायला लागलात, त्याच्यात बिरबल असेल, तेनाली राम असेल किंवा हा आता आमचा फ्रँकलिन असेल, ही सगळी मंडळी आली. तुम्हाला असं कायमस्वरूपी स्मरणात राहिलेलं असं पात्र कुठलं किंवा तुम्हाला प्रभावित करणारी अशी बालसाहित्यिक कुठले आहेत असं आणि वाटतं? साहित्यिक किंवा तुम्ही वाचलेलं मला आवडलंय असं लक्षात राहिलंय असं? मला मी लहानपणी तर खूपच म्हणजे ट्रान्सलेटेड पण मी खूप वाचले. सुमती पायगावकर यांनी केलेल्या हॅन्स अँडरसनच्या परिकथा, हा. किंवा टार्झन असेल, हा. निरंजन घाटे यांची लिज्ञान कथा असतील, बाबा गुर्जर यांच्या पुष्कळ कादंबऱ्या मी लहानपणी वाचवलेल्या आहेत अनुवादाच्या. तर प्रत्येकाचा एक एक टप्पा होता. मला असं वाटतं की आत्ताच्या मुलांना माहित असणार नाही, पण माझ्या काळात एक एक टप्पा असायचा की गोनी दांडेकर वाचायचा, बरोबर. शिवाजी सावंत, नंतर बाबासाहेब पुरंदरे, पु ल देशपांडे, विजय वंदळवी, ही सर्व मंडळी म्हणजे वाचली जायची. वपू काळे, शन्ना नवरे, एक 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 टप्पा पार करत पुढे जायचं आणि वाचत जायचं. त्यामुळे त्या वेळेला त्या साहित्यिकाचा पगडा असायचा खूप. त्यामुळे असं विशिष्ट कोणी नाही मला सांगता येणार, पण सगळ्यांनी मिळून माझं समृद्ध केलं विश्व हे मला सांगता येईल. आणि पात्र कोणतं आवडतं म्हणाल तर मी तुम्हाला माझीच थोडीशी गोष्ट सांगू का? अगदी थोडक्यात सांगते. मी जसं म्हणलं मगाशी बायकांनी लक्ष दिलं पाहिजे वगैरे, तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मला लहानपणापासून वाचनाची आवड होती, म्हणून माझे वडील मला आवर्जून लहान मुलांची मासिकं, चांदोबा, ठकठक वगैरे आणून द्यायचे. चंपक अशी काही होती त्यावेळेला. परंतु मी स्वतः कविता लिहायला लागले, गोष्टी लिहायला लागले, त्याच्यात मात्र समूह त्यांनी कधी रस घेतला नाही. मला एक आनंद कोणकर म्हणून माझे शाळेमधले शिक्षक होते, त्यांनी मला आयुष्यात पहिल्यांदा जाणीव करून दिली की मंजुषा तुला खूप चांगलं लिहिता येतं. त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. त्यांनी एक मराठी वाङ्मय मंडळ स्थापन केलं होतं आमच्या शाळेमध्ये. त्याला आम्ही जायचो दर रविवारी आणि ते सांगायचे आम्हाला. त्यांनी आमच्याकडनं कार्यशाळा घेतल्या. लहान होतो आम्ही, की कथा कशी लिहायची, कविता कशी लिहायची, आणि ते विषय द्यायचे. मग थोडेसे आम्हाला गोष्टी पुरवायचे की तुम्ही असा विचार करा, मग ते वातावरण किंवा तुम्ही त्याच्या जागी आहात अशी कल्पना. आणि आम्ही जे काही लिहू ते स्वतः वाचायचे. कधीही त्यांनी टीका टिप्पणी केली नाही, पण त्यांनी कधी खोटी स्तुती केली नाही. आणि काय दोष आहेत ते त्यांनी सांगितलं, तसंच त्यांनी काय बलस्थान आहेत तेही सांगितलं. तर मी त्यांना अक्षरशः देवासारखी मानते. आणि मी म्हणते असे शिक्षक आपल्याला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये मिळणं ह्याच्यासारखं भाग्य नाही दुसरं. गुरूंचं स्थान अनन्यसाधारण असतं जीवनात, कुठलाही टप्पा असो. तर त्यांच्यामुळे मी घडले, पण मला घरातनं काही हे प्रोत्साहन नाही मिळालं. मग मी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये भाग घेत होते, स्पर्धा मला बक्षिसं मिळत होती. म्हणजे अगदी IIT पवईनं मी 12वीत असताना राज्य पातळीवरची कविता स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्या परीक्षक होत्या शांता शेळके आणि विजया राज्याध्यक्ष. तिथे मला बक्षीस मिळालं त्याच्यामध्ये. परंतु मला जायची खूप इच्छा होती पुरस्कार घ्यायला. माझ्या कॉलेजमधल्या शिक्षकांनी पण सांगितलं, पण माझे आई वडील तयार नव्हते. किंवा कवी संमेलनात मला आमंत्रण यायला लागली, त्यांनी मला कधी सहभागी होते, कारण त्यांना ही कल्पनाच काही आवडली नाही की हे काय कविता लिहित बसायचे. त्यांना वाचनाची आवड होती तिथपर्यंतच ठीक होतं, कारण त्यांनी असं ठरवलं होतं की मंजुषाला डॉक्टर करायचं, पण मला ती आवडच नव्हती. ते खूप नाराज झाले माझ्यावरती. पण मी आता खूप भरपूर अचिव्हमेंट्स आहेत माझ्या. मला असं वाटतं की मी हट्टाने लिहित राहिले. म्हणलं तर मी बंडखोर आहे त्यांचं मी ऐकलं नाही, थोडीशी एकटी पण पडले मग, कारण आई वडिलांना मी नाराज केलेलं होतं. मग त्यावेळेला काय व्हायचं, मी एका छोट्याशा सुंदर कॉलनीमध्ये वाढलेली. कोयना प्रोजेक्टचं पॉवर हाऊस, अंडरग्राऊंड पॉवर हाऊस पोखरीमध्ये आहे. आशिया खंडातला 1 नंबरचा पॉवर हाऊस आहे अंडरग्राऊंड. तर माझे वडील MSCB मध्ये होते. ते अत्यंत निसर्गरम्य सुंदर गाव होतं एकीकडे, दुसरीकडे कॉलनी असल्यामुळे आम्हाला सगळ्या मॉडर्न अम्युनिटीज होत्या. सिमेंटची छान घरं होती आम्हाला.
त्यामुळे दोन्हीचा संगम होता. कलेला पोषक वातावरण होतं, कारण कॉलनीमध्ये सारखेच करमणुकीचे कार्यक्रम होतात आणि लोक कला सादर करत राहतात आपल्या. वा. तर मी अशी एकटीच इकडे तिकडे फिरत असायचे आणि मी माझ्या विश्वात असायचे. तर मी जेव्हा मन्नो पुस्तक लिहिलं, त्या मन्नो पुस्तकामध्ये मी असं इमॅजिन केलं की छोटी मुलगी आहे आणि तिला कोणी मित्रमैत्रिणी नाहीये. मग ती ढगाला आपला मित्र मानते आणि झाडाला एका ती त्या झाडाला झाडकाका म्हणते, ढगाला ढग दादा म्हणते, आणि त्या तिघांच्या संवादातून ते पुस्तक फुललेलं. तर मी कुठेतरी रिलेट करते त्या मन्नोशी, स्वतःच्या बालपणीतल्या मंजुषाला. तर ते माझं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर आहे. वा. ती मन्नो केवढी मोठी झाली. आणि एका अर्थाने तुम्ही काय बालमनाच्या डॉक्टर झालात असंही म्हणायला असं म्हणता येईल. हरकत नाही. आणि तुम्हाला सांगते, मी स्वतः डॉक्टर म्हणजे मेडिकल वाली तर नाहीच, पण मी PhD डॉक्टर पण नाही होऊ शकले, कारण मला वेळच, मी पुस्तकच इतकी लिहिली की मला वेळ नाही मिळाला. पण मला एक प्रकारे डॉक्टरेट मिळाल्यासारखं आहे, कारण धुळ्याच्या एक डॉक्टर हर्षदा बोरसे म्हणून आहेत, त्यांनी मी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास करून त्याच्यावर शोधनिबंध लिहून डॉक्टरेट मिळवली. अरे वा. ही खूप रेअर आणि हो दुर्मिळ गोष्ट आहे. दुर्मिळ गोष्ट. अगदी म्हणजे त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आहेच. आणि पुढच्या वर्षी 5वीच्या इंग्लिश मीडियमच्या मराठी पुस्तकामध्ये माझ्या कलामांच्या पुस्तकातला एक प्रसंग धडा म्हणून येतोय. वा. तर मला ह्या छान अचिव्हमेंट्स वाटतात. म्हणजे मी अगदी विचारणारच होतो की यानंतरचे आता काय प्रकल्प आहेत. अजून सांगायचं म्हणजे मी खूप लोक अशी असतात की ती फक्त अनुवादक असतात, तर मी तशी नाही. मी स्वतंत्र लेखन पण लिहू शकते, ही माझ्यावरची कृपाच आहे देवाची, सरस्वतीची म्हणा. तर प्रत्येक वेळेला माझ्या मनात असं यायचं की मी लोकांची पुस्तकं अनुवादित करते, माझं पण कधीतरी व्हावं, स्वप्न होतं माझं. तर माझी 2 पुस्तकं कानडी आणि बंगाली भाषेत अनुवादित झाली आहेत, आणि एक पुस्तक इंग्लिश मध्ये झालेलं आहे आणि ते आता येईल बाजारात. ते आपल्या लीनाताई सोनी यांनी केलेले. अरे वा. तर मला हा सुद्धा एक मोठा गौरव आहे. लीनाताईंसारख्या सिद्धहस्त अनुवादिकेने माझं पुस्तक ट्रान्सलेट करावं, ही केवढी मोठी गोष्ट आहे. जे एक छोटीशी मन्नो त्या ढग काका बरोबर आणि झाड काका बरोबर फिरता 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 ही केवढा मोठा प्रवास करून इथेपर्यंत आली, आणि शेकडो पुस्तकं आणि मग स्वतंत्र कथालेखन किंवा रिटोल्ड हा एक वेगळा प्रकार, त्याचा एक वेगळा प्रवास, असा सगळा हा बरगच्च साहित्यिक प्रवास मंजुषाताईंचा आहे. आणि आम्हाला मेहता पब्लिशिंग हाऊसला नेहमी आनंद वाटतो तुमचेही, आणि विशेषतः मेहता पब्लिशिंग हाऊस, कारण मला खरा ब्रेक दिला. जरी 3रं पुस्तक माझं मेहता, 4थं पुस्तक मेहताने केलं असलं तरी खरा ब्रेक दिला मला सुनील सरांनी. त्यामुळे माझं नातं अतूट आहे मेहता पब्लिशिंग हाऊसशी. म्हणजे तसा योग सांगायला हरकत नाही, पुण्यातला मलाही ब्रेक पहिला मेहतानीच दिलेला आहे कामाचा. सो इंटरेस्टिंग आहे. तर हा प्रवास आपला गप्पांचा हा माहोल असाच अजून रंगत जाईलच. पुन्हाही एकदा परत आपण नव्या पुस्तकाच्या निमित्ताने, नव्या कलाकृतीच्या निमित्ताने भेटत राहूया, बोलत राहूया. तुम्हालाही शुभेच्छा पुढच्या प्रकल्पासाठी, आणि आमच्या ऑनलाईन बघणाऱ्या वाचकांचे सुद्धा, प्रेक्षकांचे सुद्धा मनपूर्वक आभार, आणि भेटूया लवकरच पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद. हो, या ना. तुमची पुस्तक आता खरेदी केलेली आहे, आणि हे पुस्तक मला साधारण कशाची तुलना वाटते तर ते आपली श्यामशाही त्या टाईपचं जरा सोडून त्याला असं म्हणजे त्याच्या अनुसरून असं वाटतंय की त्या टाईपचं पुस्तक आहे. फ्रँकलिन हा खोडकर मुलगा आहे, त्याला कसं कळतं की आपण काय काय चुका केल्या, आपण सुधारायचं कसं, हे जे मी ऐकलं त्यामुळे मी हे पुस्तक लगेच खरेदी केलं आता. आणि दुसरं पण एक आम्हाला देवालाचं आमच्याकडे भरपूर पुस्तक आहे, पण मी हे 15वा भाग घेतला त्यातला. आणि जर तुमची काही नवीन जर हे असेल तर मला सांगा, त्यामुळे मी घेतात पुस्तक तुमच्या मेहता पब्लिशिंगचं. आपल्या मेहता पब्लिशिंगचं जे नातं आहे ते असंच राहू द्या.